हे गाईज गुड मॉर्निंग. कसं आहात तुम्ही सर्व? आय होप सो तुम्ही सर्व मजेत असाल. आता मी सुरुवात यामुळे अशी करते कारण मला खरंच सुचत नाही काय बोलू? बरं, तर सकाळी मी उठले आणि सकाळी नाश्त्यामध्ये करायची होती मॅगी. तर आई मला बोललेली की मॅगी आणि त्यांना ना नॉर्मल मॅगी खायची सवय लाइक जी 2 मिनिटात बनते ना, की फक्त मसाला टाका, पाणी टाका आणि लगेच मॅगी. पण आता मी जरा थोडं वेगळ्या प्रकारेने मॅगी करत असते. आता मॅगीची ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये बघू शकतात. मी फुल डिटेलमध्ये सांगितलेली की मी मॅगी कशी करते. सो मी त्याच पद्धतीने त्यांना आज करून खाऊ घातली. त्यांना फार आवडली आणि बाबा तर कधीच मॅगी खात नाही, बट त्यांनी ह्यावेळेस खूप मज्जेने खाल्ली कारण त्यांना खूप आवडली अशा प्रकारची मॅगी. बरं, तर नाश्ता झाल्यानंतर कालच्या व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला बोलली, की आईने जागच्या जाग फ्रिज बुक केलेलं, त्याची आज डिलिव्हरी होणार होती. पहिली गोष्ट तर ॲड्रेस शोधायलाच त्यांना इतका वेळ लागलेला. अर्धा तास तर मी त्यांना हेच सांगण्यामध्ये घालवला, की प्रॉपर तुम्हाला कुठे यायचं. कसं तरी त्यांना घर सापडलं. मग ते आलेले आणि त्यांनी फ्रिज व्यवस्थित डिलिव्हर केलेलं. सो आता फ्रिजची ओपनिंग आम्ही करणार नव्हतो कारण आम्हाला असं वाटलं इन्स्टॉलमेंटसाठी काही माणसं येईल त्यांच्याकडनं. बट नंतर मी दुपारी त्यांना कॉल केला, तर ते आम्हाला असं बोलले, की सिंगल डोअरला इन्स्टॉलमेंट किंवा डेमो काहीच नसतो. मग म्हटलं ठीक आहे चालेल. बट आम्ही आज नव्हतो ओपनिंग करणार कारण आमची इच्छा नव्हती. सो आम्ही ओपनिंग उद्या करणार आहे. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. नंतर माझा भाऊ मला एवढा त्रास देत होता तुम्ही बघू शकता. आमच्या दोघांची मस्ती चालू होते. नंतर संध्याकाळी मी आईला स्वयंपाकाला मदत केलेली, पोळ्या केलेल्या आणि आज जेवणामध्ये होतं वरण-भात. गाईज आता जे नॉन-व्हेज खातात ना त्यांच्यासाठी एक खूप हलकं जेवण असतं. बट आता मी नॉनव्हेज खात नाही म्हणून माझ्यासाठी वरण-भात म्हणजे अप्रतिम. असो, जैसी जिसकी सोच. अच्छा, तर भेटूया उद्याच्या व्लॉगला. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय. गुड नाईट.